हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. होपफुली तुम्ही सगळे मजेत असाल. सो आता आम्ही आलो आहोत शार्लेटमधील व्हाईट वॉटर सेंटर पार्कमध्ये. हे खूप मोठं असं सेंटर पार्क आहे आणि इकडे आज खूप जास्त गर्दी आहे. सो हे वॉटर पार्क कसं आहे हे बघण्यासाठी आलो आहोत आम्ही. इथे खूप साऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज पण आहेत. सो चला मग जाऊया आतमध्ये आणि बघूया की इथे काय काय आहे एक्झॅक्टली. सो लेट्स गो. हे बघा माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल खूप साऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत, ॲडव्हेंचर्स आहेत. आणि आता समर चालू आहे त्यामुळे सगळे लोक अशा वॉटर पार्क वगैरे आउटसाईड फिरायला जातात. त्याच्यामुळे इकडे खूप जास्त गर्दी आहे. US नॅशनल व्हाईट वॉटर सेंटर हे जगातलं मानवनिर्मित सगळ्यात मोठं व्हाईट वॉटर सेंटर आहे. याचा एरिया विचाराल तर 1300 एकरमध्ये हे व्हाईट वॉटर सेंटर बनवलेलं आहे. सो इथे तुम्ही बघू शकता की भरपूर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. प्रत्येक एरियामध्ये नवीन नवीन ॲक्टिव्हिटी आहेत. सो यासाठी तिकीट्स आहेत. तिकीट्स काढून आपल्याला हवी ती आपण ॲक्टिव्हिटी करू शकतो. इथे वेगवेगळ्या एरियामध्ये भरपूर अशा ट्रेल्स बनवलेल्या आहेत. तिथे आपण वॉकला जाऊ शकतो. सायकलिंगचा पण एक एरिया दिलेला आहे. सो तिथे आपण सायकलिंग पण करू शकतो. सो इथे बघा या साईडला रिव्हर राफ्टिंगसाठी रिव्हर बनवली आहे. सो कोणाला त्याच्यामध्ये रिव्हर राफ्टिंग करायचं तर करू शकतात आणि तिकीट्स आहे त्यासाठी. सो तिकीट्स पण करू शकतात. पण आम्ही रिव्हर राफ्टिंगसाठी प्रिपेअर्ड आलेलो नाही आहोत कारण आम्हाला वॉटर ॲक्टिव्हिटी मोस्टली नाही आहे करायची. कारण फिरायला आलो आहे आणि आपण असं पडायला नको वॉटर ॲक्टिव्हिटी करून, म्हणून आम्ही करणार नाही आहोत. पण इथे करण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. तुम्ही इथे बघू शकता की किती छान अशी रिव्हर बनवली आहे आणि त्या रिव्हरला ओरिजिनल असं फील दिलेलं आहे. सो लोक मस्त ओरिजिनल रिव्हरचं फील इथे घेऊ शकतात. आता अमेरिकेमध्ये सुट्ट्यांचा टाईम आहे त्यामुळे सगळे लोक आपल्या फॅमिलीसोबत इथे फिरायला आलेले आहेत. आणि इथे फक्त रिव्हर राफ्टिंगच नाही तर इथे झिपलाईन, रॉक क्लाइम्बिंग पण ह्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात आणि बऱ्याचशाच ॲक्टिव्हिटी इथे आहेत. आणि जर कोणाला कोणतीही ॲक्टिव्हिटी करायची नसेल तर फक्त नदी किनारी बसून मस्त नदीचा फील घ्यायचं असेल, फॅमिलीसोबत हँगआउट करायचं असेल तरी पण लोक इथे येऊ शकतात. आणि मेन म्हणजे इथे डॉग्स, कॅट्स अलाउड आहेत. सो आपण आपल्या ॲनिमल्सला, पेट्सना इथे घेऊन येऊ शकतो. आणि पाण्यातल्या ॲक्टिव्हिटी जर कोणाला करायच्या नसतील तर क्लाइम्बिंगच्या ॲक्टिव्हिटी पण भरपूर आहेत. आणि इथे बघा लोक कसं त्यांच्या पेट्सना घेऊन मस्त रिलॅक्स हे टाईम त्यांचा एन्जॉय करतात. सो इथे वर बघा झिपलाईन लावली आहे. सो इकडे पण ॲक्टिव्हिटी करू शकतात. सो झिपलाईनचे पण प्रकार ठेवलेले आहेत. कोणाला वॉटरवरून करायचं आहे, प्लेन सरफेसवरून करायचं आहे किंवा झाडांच्या वरून करायचं आहे तर झिपलाईनचे पण यांनी भरपूर ऑप्शन्स ठेवले आहेत. सो आपल्याला कुठे एक्झॅक्टली करायचं आहे तिथे आपण करू शकतो. माझ्या बॅकग्राऊंडला खूप जास्त पाण्याचा आवाज येतो आहे त्याच्यामुळे मी इथे व्हॉईस ओव्हर करत आहे. पण हे प्लेस खरंच खूप छान आहे. आपल्याला खूप वेळा वाटतं की आपण नदीकाठी फिरायला जावं, फॅमिलीसोबत जावं, पण आपण सेफ्टीचा विचार करून काही लोक नाहीच जाऊ शकत. आणि स्पेशली अमेरिकेमध्ये कोणत्याही रिव्हरवरती जाऊन आपण असंच हँगआउट नाही करू शकत. सो त्याच्यामुळे हा बेस्ट ऑप्शन आहे की आर्टिफिशियल रिव्हर आहे आणि इकडे सेफ्टी पण प्रोव्हाइड केली जाते. विथ फॅमिली पण आपण जाऊ शकतो. आपण आपलं पण फूड घेऊन इथे जाऊन खाऊ शकतो किंवा तिथे रेस्टॉरंट्स आहेत, बार आहेत आणि बरेचसे स्टोअर पण आहेत. सो आपल्याला हवं ते आपण फूड घेऊन इथे आपण नदी किनारी बसून मस्त त्याचा फील घेऊ शकतो.
मला या पार्कमध्ये सगळ्यात छान गोष्ट ही आवडली की हे पार्क सगळ्यांसाठी ओपन आहे. ॲनिमल्स पण इथे येऊ शकतात, सायकलिंग पण इथे करू शकतो, वॉक पण करू शकतो, पाण्याच्या ॲक्टिव्हिटी करू शकतो, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करू शकतो. सो खूप छान आहे. सो तुम्ही बघू शकता की रिव्हर राफ्टिंगची रिव्हर किती मोठी बनवली आहे आणि मस्त सगळे लोक एन्जॉय करतात. वरती पण तिकडे ॲक्टिव्हिटीज चालू आहेत आणि भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत इकडे. इथे आलं तर असं मन होतं ॲक्टिव्हिटी करण्याचं, पण इतकं प्रखर ऊन आहे आणि या उन्हामध्ये ॲक्टिव्हिटी करणं प्लस वॉटर ॲक्टिव्हिटी खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होईल. त्याच्यामुळे आम्ही करत नाही आहोत, पण मला स्वतःला कंट्रोल होत नाहीये करण्यापासून. सो लेट्स सी. सो इथे बघा रोप्स ॲक्टिव्हिटी आहेत. सो इथे 2 प्रकारच्या रोप्स ॲक्टिव्हिटी आहेत, हाय रोप्स ॲक्टिव्हिटी अँड लो रोप्स ॲक्टिव्हिटी. सो ही हाय रोप ॲक्टिव्हिटी आहे. सो एक पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत चालत जायचं रोपवरून. त्याच्यामध्ये थोडेसे चॅलेंजिंग गोष्टी दिलेल्या असतात, पण सेफ्टीही प्रोव्हाइड केलेली असते. सो ह्या एक पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटपर्यंत असंच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी पण इथे दिलेली आहे. इथे मॉनिटर करायला खाली लोकं असतात. सो इन केस इमर्जन्सी ते आपल्याला हेल्प करण्यासाठी लोकं पण आहेत. सो काहीच काळजी करण्याचं टेन्शन नाही इथे. सो हे बघा इथे एक ॲक्टिव्हिटी आहे रॉक माउंटेन क्लाइम्बिंग. सो ह्याच्यावरती आपण स्टोनवरती चढत जायचं, जेवढं पॉसिबल आहे तेवढं चढायचं अँड देन आपण आपलं बॅलन्स घेऊन जायचं, पाण्यामध्ये पडणार. खाली पाणी पण बघा ते 16 फीट आहे. सो खूप खोल पाणी आहे, छान आहे. म्हणजे इथे भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि खूप एन्जॉय करण्यासारखे आहेत. सो या साईडला बघा ह्यांचा पाण्याचा पंप आहे. त्याच्यामधून फोर्समध्ये असं पाणी फ्लोमध्ये सोडलं जातं, जेणेकरून ते रिव्हर राफ्टिंगचं फील येता येईल. आणि त्या सो आता आम्ही रिव्हर पॉईंटच्या एंड पॉईंटला आलेलो आहोत. बघा आपण स्टार्ट केलं त्या साईडून पूर्ण आम्ही गोल चक्कर करून इथे आलो आहोत. आणि हा एरिया खूप मोठा आहे, म्हणजे इतका मोठा आहे की लिटरली एक दिवसामध्ये एक्सप्लोअर पूर्ण करू शकाल एवढा नाहीच आहे. पण आम्ही जेवढ्या गोष्टी पॉसिबल होत्या तेवढ्या एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी मी शेअर पण केल्या. सो आय होप की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथे आवडल्या असतील. आणि आता आम्ही आलो आहोत नेक्स्ट पॉईंटवरती. सो हे माझ्या पाठीमागे बघा तुम्हाला दिसत आहे व्हाईट ब्लॅक हाऊस मार्केट. शार्लेटमधलं प्रीमियम ब्रँड आउटलेट आहे. इथे सगळे प्रीमियम ब्रँडचे स्टोअर्स आहेत. सो चला आपण आतमध्ये जाऊन बघूया. आणि फक्त इथे ब्रँडचे स्टोअरच नाही तर इकडे रेस्टॉरंट्स पण आहेत. सगळे जे हाय क्लासवाले किंवा प्रीमियमचे रेस्टॉरंट्स असतात ते आहेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे हे युरोपियन थीमवरती आहे. सो खूप छान पद्धतीने असं ह्यांनी मस्त आतमध्ये दिलेलं आहे. आपण बघूया, चला जाऊया. सो हा बघा मेन एंट्रन्स आहे आणि इथूनच तुम्हाला बघूनच समजेल की युरोपियन थीम जी असते ती आणि केलेली आहे. छान असं स्ट्रक्चर दिलेलं आहे. सो चला बघूया आतमध्ये काय काय आहे.
सुंदर डेकोरेशन दिले आणि दोन्ही साईडला चांगले ब्रँडेड आउटलेट्स आहेत. चला पुढे बघूया. सगळं किती सुंदर आणि छान असं वाटतं बघा इथे. आणि इथे लोकांची संख्या फार कमी आहे, म्हणजे असं आपल्यासारखी गर्दी वगैरे नाही आहे, त्यामुळे रिलॅक्स इथं टाईम एन्जॉय करता येतं. आणि शॉपिंग कमी पण इथलं इन्व्हायरमेंट जास्त एन्जॉय करण्यासारखं आहे. इथले सगळे जे डेकोरेशन्स आहेत, आता दिवस आहे पण इथे तुम्ही बघाल ना तर लाईट्स पण खूप छान आणि सुंदर अशा लावल्यात. सो संध्याकाळनंतर जेव्हा लाईट्स ऑन होतील तेव्हा तर ह्याचं इन्व्हायरमेंट एकदम सुंदर आणि छान वाटत असेल. तर चला आपण जाऊया पुढे, अजून बघूया तिकडे काय काय गोष्टी आहेत. ह्या लोकांनी ना सेमच थीम कॉपी पेस्ट केली आहे. चारी बाजूला 4 पेज बनवलेले आहेत आणि सेम म्हणजे तुम्ही अगदी बघाल ना की झाडं, बेंच आणि ते स्ट्रक्चर वगैरे सगळं सेम आहे, फक्त आउटलेट्स डिफरंट आहेत. सो ते ह्या साईडला काय आहे ते बघूया आपण. सो मी ऑलमोस्ट ना खूप लांबपर्यंत असं चालत आलोय, तुम्हाला इमॅजिन नाही होणार की किती वे चालत आलोय. खूप असं डिस्टन्स आहे, खूप मोठा एरिया आहे पण सगळं सिमिलरच आहे. सो चला ह्या साईडला काही वेगळं आहे का बघूया. लहान मुलांना खेळण्यासाठी इथे काही गोष्टी बनवल्या आहेत. सो लहान मुलं पण त्यांचा टाईम एन्जॉय करतात. शार्लेटमधील हे जे प्रीमियम आउटलेट आहे ते 44 एकर्समध्ये बनवण्यात आलं आहे. सो तुम्ही इमॅजिन करू शकता किती मोठं स्टोअर आहे हे. आणि अमेरिकेतील नॉर्मल स्टोअर पण खूप मोठे असतात, पण हे प्रीमियम आउटलेट पण खूप मोठं आहे. सो अशा पद्धतीने आम्ही आमचा टाईम इकडे स्पेंड केला. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.